नमस्कार मंडळी, नेहमीची भेंडीची भाजी खाऊन तुम्हालाही कंटाळा आलाय का? तर एकदा माझ्या पद्धतीने ही कुरकुरीत भेंडी नक्की ट्राय करा. बघा ही भेंडी किती छान कुरकुरीत आणि हाताने मोडली की तिचा खुसखुशीत आवाजसुद्धा येतोय. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊसूद अशी ही भेंडी खायला खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ती एका कपड्याने पुसून पूर्णपणे कोरडी करून घेतली. भेंडीला पाणी राहिलं की ती चिकट होऊ शकते, त्यामुळे भेंडी नेहमी कोरडी करून घ्यायची. आता मी प्रत्येक भेंडीचे 4 काप करून घेतलेले आहेत. असे काप केल्यामुळे मसाला भेंडीला छान लागतो आणि तळल्यानंतर भेंडीला छान कुरकुरीतपणा येतो. आता ही कापलेली भेंडी आपण एका भांड्यात काढून घेऊया. यामध्ये मी चव येण्यासाठी चाट मसाला, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊया. बेसनामुळे भेंडीला छान चव येते आणि तांदळाच्या पिठामुळे भेंडी बाहेरून मस्त खुसखुशीत तयार होते. आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊया. लिंबाच्या रसामुळे भेंडीला छान आंबटसर चव येते आणि मसाल्याची चव सुद्धा अजून खुलून येते. आता सगळे मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये प्रत्येक भेंडीला मसाला पूर्ण कोट होईल असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण साधारण 1 चमचा पाणी टाकून घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मसाला लावलेली भेंडी टाकून घेऊया. भेंडी आपण मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहोत, म्हणजे ती आतून व्यवस्थित शिजेल आणि बाहेरून छान कुरकुरीत होईल. भेंडीला छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि ती क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. आता आपली कुरकुरीत भेंडी तयार आहे. बघा किती भेंडीला छान कुरकुरीतपणा आलेला आहे. हाताने मोडल्यावरती तिचा खुसखुशीतपणा आवाज येतोय. अशी चटपटीत भेंडी जेवणाची चव नक्कीच वाढवते. ही भेंडी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत नक्की ट्राय करा किंवा चहा सोबत सुद्धा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. धन्यवाद.